शेतकरी मित्रांनो, नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयडियल ॲग्रिसर्च या कंपनीच्या आयरेस या बायोस्टिम्युलंटविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याच्या पिकातील कार्य, तसेच त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तसेच त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपण अनेक प्रकारच्या बायोस्टिम्युलंटचा वापर आपल्या पिकात करत असतो. पण बरेच असे द्राक्ष बागायतदार आहेत जे आपल्या पिकामध्ये आयरेस या बायोस्टिम्युलंटचा वापर आपल्या द्राक्ष पिकामध्ये करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे फक्त द्राक्षासाठी नसून आपण विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये सुद्धा आयरेसचा वापर आपण आपल्या पिकात करू शकतो. तर आज आपण आयरेस या बायोस्टिम्युलंटविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला आयरेस याविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, आयरेस या बायोस्टिम्युलंटमध्ये आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड हे 5%, ॲमिनो ॲसिड हे 5% व फुल्विक ॲसिड हे 1% व प्रोटीन हे 3%, त्याच पद्धतीने आपल्याला विटॅमिन B1, B2, B12 हे 1200 ppm आपल्याला आयरेस या बायोस्टिम्युलंटमध्ये पाहावयास मिळतात. शेतकरी मित्रांनो, तर आयरेसमुळे आपल्या पिकात आपल्याला काय फायदे हे पाहावयास मिळतात, तर आज आपण त्याविषयी सर्व माहिती बघणार आहोत. आयरेस हे आधुनिक पद्धतीने तयार केलेले पर्यावरणाशी सुसंगत असे एक संजीवक आहे, जे पिकातील पेशी विभाजनासाठी व फळाची लांबी व जाडी वाढवण्यासाठी आपल्याला मदत करत असते. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर का आयरेसचा वापर आपल्या पिकात केला तर पेशी विभाजन जे काय आहे ते पेशी विभाजन हे जलद गतीने होत असते. तसेच फळाची लांबी वाढत असते व फळ हे जाड करण्यास त्या ठिकाणी मदत करत असते. तसेच फवारणी केल्यावरती पिकातील संप्रेरक वाढवून पिकाला उपलब्ध करून देत असतात. त्यामधील मुख्य जर आपण बघितलं तर इंडोल ॲसिटिक ॲसिड असेल किंवा जिब्रेलिक ॲसिड, तर यांचे सिंथेसिस वाढवून हे पिकाला उपलब्ध करून देत असतात. तसेच आयरेसचा वापर आपण जर का द्राक्ष पिकात किंवा इतर पिकात केल्यावरती द्राक्षामधील मण्यांची लांबी व फुगवणीसाठी झाडातील चयापचय क्रिया वाढवून हे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यास आपल्याला मदत करत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकात जर का फुल सेटिंग होत नसेल तर फुल सेटिंग करण्यासाठी आपल्याला मदत करत असते. तसेच पिकात जर फुलगळ तसेच फळधारणेस अडचण येत असेल तर फळधारणा व फुलगळ त्या ठिकाणी थांबवण्याचे काम त्या ठिकाणी आयरेस आपल्याला करताना दिसून येत असते. तसेच आपल्या पिकात जर का फुलसंख्या ही वाढत नसेल किंवा फुल हे कमी असेल आणि आपण जर का आयरेसचा त्या ठिकाणी फवारणी केली तर आयरेसमुळे आपल्या पिकात फुलसंख्या ही वाढताना दिसून येत असते. त्याच पद्धतीने आपल्याला फुटवासुद्धा होताना दिसून येत असतो. तसेच फवारणी केल्यावर तरी पिकाची जी काही क्वालिटी आहे तर ही क्वालिटी सुधारवत असते, म्हणजे गुणवत्ता व दर्जा त्या ठिकाणी सुधारवण्यास आपल्याला आयरेस हे मदत करताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, आयरेसचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर द्राक्ष, मिरची, टमॅटो, डाळिंब, वांगी, शिमला मिरची, कापूस, सोयाबीन अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण आयरेस या बायोस्टिम्युलंटचा वापर करू शकतो. तसेच आपण आयरेसचे प्रमाण काय घेऊ शकतो फवारणीसाठी, तर आयरेसचे प्रमाण आपण फवारणीसाठी 0.5 ते 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आयरेसचा वापर जर आपण द्राक्ष पिकात करायचा झाला तर डिपिंगसाठी आपण 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी डिपिंगसाठी आपण आयरेसचा वापर करू शकतो. तसेच डिपिंगसाठी कोणकोणत्या अवस्थेत आपण वापर करावा, तर खालील दिलेल्या आपण जे काही चार्ट बघत आहात तर त्याप्रमाणे आपण डिपिंगसाठी आयरेस या बायोस्टिम्युलंटचा वापर आपण आपल्या द्राक्ष पिकामध्ये करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आयरेस आपल्याला मार्केटमध्ये किंवा बाजारात 50 मिली, 100 मिली, 250 मिली, 500 मिली, 1 लिटर तसेच 5 लिटरमध्ये आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे. आपल्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार आपण मार्केटमधून घेऊन ते त्या ठिकाणी फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच हे एक अत्याधुनिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सुसंगत असे बायोस्टिम्युलंट आहे व याचा वापर आपण पिकातील विविध अवस्थेत आपण याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळतील. तर अधिक माहितीसाठी कंपनीचा जो काही टोल फ्री नंबर आहे, तर या टोल फ्री नंबरवरती तुम्ही संपर्क करून आयरेसविषयी अधिक माहिती मिळवू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आयडियल ॲग्रिसर्च या कंपनीच्या आयरेस या बायोस्टिम्युलंटविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.